कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2025 साठी 20 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रभाग प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी, विसंगती आणि तांत्रिक चुका आढळत असल्यानं नागरिकांपासून ते राजकीय पक्षांपर्यंत तीव्र नाराजी व्यक्त होते। या सर्व घोळाबाबत शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं आज महापालिका अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला असून याद्या अचूक करण्यासाठी तातडीची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली। प्रभाग रचनेत बदल होत असताना अनेक मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात टाकण्यात आली आहेत। मात्र प्रशासन नागरिकांकडून प्रत्येक मतदाराचा आयडी प्रूफ मागवत असल्यानं प्रचंड गैरसोय निर्माण झाली आहे। एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात नावे गेले असल्यास फक्त हरकतदारांचे आयडी प्रूफ तपासावेत। सर्व मतदारांचे आयडी प्रूफ मागण्याचा हट्ट अन्यायकारक आहे। दुसऱ्या प्रभागातील नावे सरसकट स्थानांतरित पडताळणी, अनेक ठिकाणी शेकडो हजारो नावे एका प्रभागातून दुसऱ्यात सरसकट टाकण्यात आले आहेत। अशा मोठ्या प्रमाणातील त्रुटींवर हरकती स्वीकारून प्रभागनिहाय पडताळणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी या संदर्भात शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही निवेदन देण्यासाठी आलो। यादीमध्ये दुबार मतदार असतील, घुसखोर मतदार असतील किंवा ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी दाखवण्याचं काम शिवसेना पक्षाकडून आम्ही आज केलं। अगदी हास्यास्पद एक विनोद समजूया किंवा गंभीर बाब समजूया, सन्मान्य आयुक्त मॅडम बरोबर मी स्वतः आता बोलताना इन कॅमेरा त्यांना मी स्पष्ट म्हटलो की मॅडम ह्या याद्या कुणाकडून आल्या, तर मॅडमनी स्पष्ट कबूल केलं की ह्या याद्या आम्ही तयार केलेल्या नाहीत, ह्या निवडणूक आयोगाकडून केंद्र शासनाकडून खाली आलेल्या आहेत। म्हणजे या मतदार यादीमध्ये जे दुबार मतदार असतील, जे घुसखोरी केलेले मतदार असतील, बोगस मतदार असतील, हे केंद्र शासनाकडून खाली आलेले आहेत। म्हणजे अनऑफिशियली कबुली दिली असं म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही, कबुली दिलेली आहे आयुक्त मॅडम। मग त्यांना पुन्हा आम्ही प्रश्न विचारला, जर ह्या त्रुटी आम्ही तुम्हाला दाखवल्यानंतर इलेक्शन होणार की याचं काय होणार? पण त्या विषयावर त्या निरुत्तर झाल्या। सांगण्याचं तात्पर्य जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून आमच्या भावना पोचवाव्यात। महाराष्ट्र राज्यामध्ये, बिहारमध्ये, भारत देशामध्ये ज्या प्रकारे निवडणुका झाल्या त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणूक होत आहेत। या निवडणूक प्रक्रियेवर आमचा कसलाही विश्वास राहिलेला नाही। प्रशासन असेल, निवडणूक आयोग असेल आणि केंद्र शासित जे कोण मंत्री महोदय असतील, या सगळ्यांचं एकमेकाबरोबर लागेबंधे झालेलं आहे। चेष्टेवारी देखील मी मॅडमना विचारलं, मॅडम इलेक्शन कधी लागणार? निरुत्तर. मॅडम ही रिपेअर होणार काय? निरुत्तर. मॅडम ही नावं मतदार यादीमध्ये कुणी आणली? आम्ही आणली की प्रशासनाच्या माध्यमातून आली? तर प्रशासनाच्या माध्यमातून आली। आमच्यातले एक पदाधिकारी म्हटले, जर अशा पद्धतीनं नावं दुबार आले असतील तर त्यांच्यावर तुम्ही ऍक्शन घेणार का? तर त्यावेळी पण त्या निरुत्तर झाल्या। म्हणजे एकंदरीत कोल्हापूर शहरामध्ये देखील यांना निवडणूक प्रक्रिया ताब्यात घ्यायचे। व्हीव्हीपॅट येणार काय विचारलं, त्यावर पण त्या म्हणल्या सांगू शकत नाही। म्हणजे नेमकं आयुक्त मॅडमना यातलं काही माहिती नाही किंवा माहिती असून त्या माहिती देत नाहीत। म्हणजे एकंदरीत जनतेनं माझ्याच बोलण्यावर विश्वास ठेवावा। आम्ही निवेदन देऊन आल्यानंतर देखील जर आयुक्त मॅडम निरुत्तर होत असतील तर वरिष्ठ लेवलला किती दबाव असेल याची आपण शहानिशा करू शकतो। आता सध्या परिस्थितीमध्ये किमान एक 33,000 ते 40,000च्या रेंजमध्ये नावं आम्हाला सापडलेली, आम्ही पुराव्यानिशी दिली त्यांना। त्यांनी त्यात हे आक्षेप घेतला होता की ज्यांची दुबार नावे आहेत त्यांनी त्यांचं आधार कार्ड द्यावं। समजा आता सुनील मोदी, सन्मान्य मोदी साहेबांनी आक्षेप घेतला तर ह्या मॅडमचं नाव जर दुबार आलं, ह्या आम्हाला आधार कार्ड स्वतःच देतील का? आम्ही त्याचा दुरुपयोग केला तर, पर्सनल लोन यांच्या नावावर काढलं तर आधार कार्डच्या नावावर, म्हणजे थोडक्यात काय की त्यांना या प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करायच्या नाहीत। यातून सिद्ध होतं आम्ही अनऑफिशियली बहिष्कार टाकला असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। मॅडम आम्हाला स्पष्टपणे, मी पुन्हा एकदा रिपीट करतो, जिथं कोणाचं शूटिंग चाललं असेल तर त्या शूटिंग मध्ये आला असेल
ही यादी केंद्र शासनाकडून निवडणूक आयोगाकडून आमच्याकडे आलेली आहे असं मॅडमनी स्पष्ट कबुली दिलेली आहे. म्हणजे चुकी झालेली आहे ही याची कबुली आहे. अहो भारत देश काय करू शकणार झाला आणि शिवसेना काय करणार. देश अचंबित आहे बिहारच्या निकालाबद्दल. हा निकाल असा कसा. महाराष्ट्रात जर यांना निवडणूक अशा पद्धतीची हाताळायची असेल तर त्यांनी ते सांगून करावं. आम्ही फॉर्मच भरत नाही. घेऊन जावा तुम्हाला सगळं जे काय करतात. 1947 सालापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत ज्या काय घडामोडी घडल्या ते 5 वर्षात सगळं संपून टाकू देत. निवडणुकीवर बहिष्कार मी म्हटलो नाही. निवडणुकीवर बहिष्कार नाही. ह्यांच्या ह्या प्रवृत्तीवर आमचा बहिष्कार. निवडणुकीवर कशाबद्दल बहिष्कार टाकायचा तिथलं मला माहिती नाही. पण यांनी जे आता म्हणजे आमच्याकडून निवेदन स्वीकारणे आम्ही पाहतो देखेंगे दिलाएंगे सोचेंगे एवढाच विषय यांचा सुरू आहे. यावेळी शहर प्रमुख सुनील मोदी, उत्तर विधानसभा प्रमुख विशाल देवकुळे, महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तरे, युवा सेना जिल्हाध्यक्ष मंचित माने यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.